सवय झाली त्याला झाली ना बाकी माझ्या मागे त्याला लगेच आमचं सुभाष नाना डायरेक्ट वरती चरले आंबा पाराला आणि या साईडून सपोर्ट करायला बालाना ऐकून आखरी घेऊन परत यान पक्षी आहेत अर्धे अर्धे इथंच आपलं पक्षी लय पहिले बैला धावायचो 10 वर्षा पहिले 10 वर्षा पहिले बैला हा आता 10 वर्षानंतर डायरेक्ट कुत्रा धावलाय बुम बुम चला ते बघ बुम बुम वैतागले ती बघ लगेच झाली बघ बूम धंदा करायचा बंद झाल्यापासून तो रोडवर बसून धंदा करी. नमस्कार मित्र मी पार्थ वाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्र सीन असा झालता की आज गेलतो आम्ही आंबा पाराला जास्ती लांब नाही म्हणजे आमच्या घराच्या समोरच आंबा तर तिथल्या आंबा परल्या नानासा पारीस जाता पळता ना पाऊस जरा वातावरण एकदम डेंजर झालता हवा पाणी सुटलेला काल ना तर अर्धा आंबा आमचं म्हणजे खालती पडलेलं ना बरेचसं पक्षापेक्षाही खालं तर चालतील मग खाली पडतील वाया जातील म्हणून मस्त पैकी सगळं आंबा बिंब परल्या आता नानासा आमची हत वरती आंबा परतात ठीक आहे पण आपल्या आंब्याला मस्त आंबं आलं तर तेच आंबो बिंब करल्यान आणि मी थोडा गेलतो बाहेर कारण आपला किशोर म्हणून किशोर मित्र आपला एक तर त्यांनी सांगला की आमच्या इकडे कुत्रा आले बोलतो त्या पायाला लागले तर तो कुत्रा आणला आपण मस्तपैकी त्याला साफसफाई केली त्याच्या पायाला थोडी पट्टी बिट्टी लावली हालत बिलत लावली प्रॉपर त्याला आपल्या दुकानाच्या बेल्ट बिल्ट आणून लावलं एकदम आंगमिंग धावले एकदम रिलॅक्स झाले ना आमची सगळी पोरं आली त्याच्यात मग लागल्या ना एवढा चांगला एवढा शिकलेला ना खाली बोललो ना ऍक्टिव्हा बस लागे बाई होम बसतं म्हणले त्याला आमचा नाना बोलतो नानाला पहिल्यापासून कुत्र्यांची जाम आवर अख्ख्या घरानं आमचा पप्पा आमची दुसरी दोन नानाचा डायरेक्ट विरोध करायची नाही कुत्रा आणायचंच नाही भले नंतर दुसऱ्या दिवशी काला टाकायची ती आम्ही गपचूप आणायचो काही वेळेला असा मी कालच बिलासच्या अंकल म्हणत झाला आता अंकल पहिले कालसच्या मना आणायला फिक्सच असायचा तर मग कुत्रा बित्रा आम्ही आणायचो कुठल्या भेटतील तसं पण आम्हाला घरी येऊन कारायला लावायचं वापस रस्त्यावर जमा करून बात खरी आहे ते बघ क हा सव होती आम्हाला या आता आंबो बिंबो घेतल्या आमचा वालट टाकलं एकदा आमचा कुत्रा आणलेला आमचा भाऊ मुशी चावलेला बारीकपणे अंकलच्या कुत्रा चावलेला ठीक आहे 7-8 असे टोप भरला असतील मला टोप नाही का बोलतो ना आंटी त्याला घमेला भरलेलं तर मस्त की आता हे घेतल्या बाकी अर्धे कुठं ते वालत टाकल्या तुम्हाला दाखवतो फुल वालत बिलत टाकल्या हे फक्त या नाणीच अजून आमचं पण घरानं मिरच्या बिरच्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी टाकल्या पण असेल झालं का तुमचं आंबा बिंब ही पिशव्या विषय भरून ठेवल्या हे आंबच आंब हो बाई घराने येतं डायरेक्ट टाकल्या अजून आंब ठीक आहे तर मित्र मस्त पैकी आता आंबो बिंब खाऊ ना कच्च्या आंब्याची मम्मी आमची सरबत बनवणार आहे भारीवाली ती पण प्याव तुझी सवय झाली त्याला झाली ना बघ माझ्या मागे त्याला लगेच बघ ये इकडे या ना ओरीत नेते निकालतो हे बाब्या घाबरते त्याला हे धर बाब्याला हे बाब्याला धर मांजरीला घेऊन झोपायचा आणि आता पहिले ती हागाची तरी तव सोडले डेंजर आहे आज इलेक्शनचा दिवस आहे काय इलेक्शनचा आज इलेक्शन आहे तर तुम्ही सगळे पण वोटिंग केले असेल माहित आहे म्हणा मी पण मस्त जाऊन करून आलो ही निशाणी पहिल्यांदाच वोटिंग केले कारण माझा वोटर ID अलता पण जेव्हा आला त्याच्यानंतर इलेक्शन आता आलं तर मग करून टाकलं थोडं लेटच झाला पण ठीक आहे चला मित्र अजून बरेचसे अपडेट आहे दाखवेल तुम्हाला संध्याकाळी मस्त कुत्र्याला आपण बाहेर फिरायला न्याव आता ताजा आंघोळ धावले वापस संध्याकाळी आता आपल्या दुकानाच्या भारीवाला शॅम्पू आणू कारण तो थोडा खाजवता अंग तर त्याला शॅम्पू विंपू लावू थोडा आणि त्याला इंजेक्शन मारून आणू फुल वॅक्सिन बिक्सिन करून जाऊ पायाला लागले तरी ड्रेसिंग पट्टी करू मग ते दाखवेल तुम्हाला आता आंबा पारायला घेतल्या कारण संध्याकाळी आंब्याची सरबत पण बनवायचे म्हणून आमची बारीक पोरं आता आंबा टिपायला घेतल्या आणि आमचं सुभाष नाना डायरेक्ट वरती चरले आंबा पाराला आणि या साईडून सपोर्ट करायला बालाना ऐकून आखरी घेऊन परत रास पिकल्या ना आंब म्हणजे कच्चत मरचे काय सरबत गाच रास पडल्या ना आंब रास अजून वरती बनत गाईज अय्य काय गाईज तर मित्र मस्तपैकी जावायला घेतलेला पद्धतशीर नाही आमचा नाना तो बोलत होता काहीतरी ब्लॉगिंग करीत होता स्वतःच पण आता कॅमेरा चालू केला तर गप झाला नाही डोमकावल्यासारखं फक्त तर त्याला जाऊन दे आपण डायरेक्ट मुद्द्यावर याव मुद्दा असा आंबा भरल्यानंतर 3 प्रकारचं डायरेक्ट लोणचं आले तरी अजून एक येतं लोणचा भारीवाला वरांबात कारण आज सोमवार त्याच्यामुळे आपल्याला उपास मस्त 3-4 प्रकारचं लोणचं घेतो ना सगळ्या भारी तर कच्ची कैरीची सरबत बनवले तिथे जाम भारी लागेल आता पेतो आणि चला मग काय आता डायरेक्ट संध्याकाळी कुत्र्याला बोलतो आमच्या पोरे प्लॅन बनवले जाऊ याला पण नाही संध्याकाळी कुत्र्याला तिकडे बाहेर न्यायचं जरा फिरायला ठीक आहे चालेल आता काय
मैदानावर न्यायचा दादूची बघ आमची काकीच बोलतं कुत्र्याचं नाव ठेवायला बोलतं केक बी कान बोलतं त्याचा बारसा करायचा तर आमच्या ऑलरेडी सुनीता नानीने तर बारसा केला बोलतं बादशाह नाव ठेवायचा. तुम्ही पण कमेंट करा काय ठेवायचा बादशाह कसा वाटतं नाव तुम्हाला भारी वाटतं कसं सजेस्ट करा जरा आम्हाला काय झालं बरोबर का नाही. तू जेवला का आपलं साधात दाखव तुटलेलं बैला दातच झाले नाही. ठीक आहे चला मित्र मोठ्या मोठ्या गावांचं नाव जाऊ न पटकन जेवून जाऊ. मित्र प्लॅनमध्ये बदल झाला. कालू शेटला पहिले आपण आता आंघोळ देऊ आपल्या कालू शेटला थोडीशी पहिले आंघोळ देऊ मग त्याच्यानंतर बाहेर नेऊ त्याला फिरायला. आणि शेट बोलतो मी आंघोळ देतो आणि डायरेक्ट मनावर घेतलं त्याला आंघोळ द्यावा आणि पट्टा करशील दादा तर बरं होईल निकाल भिजवशील गाल्यांचा राहून दे येऊ काढ फक्त आणि नवीनच हा काम करीन तुझा नाही ते. पद्धतशीर शॅम्पू विंपू टाकले सध्या स्वस्तावाला शॅम्पू क्लिनिक प्लस टाकले. नंतर आपण कुत्र्याचा भाई आपल्या दुकानाशी भारीवाला शॅम्पू आणू मस्त पाहिजे. त्याला हार्नेस पण आणायचा आपल्या दुकानात सगळा काही अवेलेबल आणि भाई फुल चोलाचोल करते त्याला. रेल्वे पण बघ ना कसा त्या दिवशी किशोर त्यांच्या इथं पाणी उरवला तरी पण लगेच पिसल्याचा हे तिकडे कर पाणी फुलाने चिकना बनवून टाक काल्यामध्ये चिकना एकदम. अरे कहना क्या चाहते हो. कमी पडली जे ना दुसरं पाकिट योग्य आणले ना बघ रेल्वे बघ कसा बादशाह का अरे उरवला. रथ लय भारी आहे एकदम शांतपणे त्याला थंडा थंडा लागतं तर काय करशील. ही गावठी भाजी पोच बघ काय काय गावडी मॅन पोली तर थंडावा पेरूचं अरे पद्धतशीर सगळ्या बाजून अंकलनी खर्च गेले. निस्ता चोला पहिले बैला धावायचो 10 वर्ष पहिले बैला हा आता 10 वर्षानंतर डायरेक्ट कुत्रा धावलाय. ये बड़ी अच्छी बात कही आप. तरक्की तर आहे भाई तरक्की आहे. मित्र अशा प्रकारे मस्तपैकी आता बाहेर आल्यावर ना लय गरमी लागत होती. आता जर संध्याकाळ झाली जरा बरा वाटतं आणि कालू शेटला आपल्याकडे बाहेर त्यांना आमच्या आत्या आले आणि आमच्या काकीची तर रोज मोगरा खुरतानच. आज आमच्या आत्या पण गेले त्यांना कंपनी झाला ही बघ आमची गोटा द्यायची बरोबर मेदू इकडे चल भुरी येते का चल बुम चला बघ बुम बुम टाकले ती बघ लगेच झाली बघ बूम. तुझं नाव काय हे नाव सांग तुझं पहिले नाव सांग. मेदू हे मेदू बोलली होती लगेच पाटील बोलतं पण आता सध्या मूडमध्ये नाही ती ना परीला डायरेक्ट कालू शेटणे ओरीतच चालवते. मित्र हे कुत्र्याला त्यावर परीचा आणि प्रांजल समजतं त्यावर आपण जाऊ वरच्या आपण पक्षी ठेवलेलं त्यांना खालावीला टाकू पद्धतशीर. संध्याकाळचा टाईम झाले सकाळी तर टकले त्यांना आता मस्त खालावीला टाकू त्यांना. चला तुम्हाला माझं पक्षी पण दाखवतो. मित्र आलं आता वरती आपल्या पक्ष्यांच्या सेटअपमध्ये ऑलरेडी मी सगळं पिंजरा आता खाली केलं. जेवढं माझं पक्षी होतं सगळं निकेश त्यांच्याकडे पाठवले मानेऱ्या कारण मला सध्या टाईम भेटत नव्हता तर माझ्याकडे आता एक कन्नूरची दोरी ठेवली मी यान पक्षी आहेत अर्धे इथं आपलं पक्षी अर्धे इकडे फोकस होणे जरा ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही एक जोरी आहे आपली वरती एक जोरी राख पक्षी होतं आणि या पक्षाही इथं अंडी पण दिल्या. या शहाणपणा करीत कुत्र्याला घेऊन तर गेल्या पण आता यांना काही ये नाही तर कुत्रा ओर तर जमू नाही हिशोब त्यांना आणि तो पण बादशाह का जेवण अंकलच्या टेम्पून बसले. अरे येस नाही का चल लवकर नाहीस का गजब बेइज्जती है. आता गाडी पाशी आल्यावर येत नव्हता अगं तो आता गाडी चालू केली ना हॉर्न मारल्यावर कसं आहे चाललो रे चाललो ओरला हिला बसला कसा आता लगेच भाई बसून रेडी जाण्यासाठी हिला तर ओरीत नेल डायरेक्ट तो बाबे शेट गेलता गावान त्याला सांगता ये आमच्या बरोबर तर ये नाही गा पैसे रिटर्न दिले. चिल्ली आणले ना तवच बाबे भाई आता येत नव्हता. चला मित्र डायरेक्ट आता जातो मी इथं किशोर संचात बाकी बघू त्या कसं का मॅनेजमेंट. तर मित्र अशा प्रकारे किशोर संच्या दुकानावर आलो मागं किशोर सब बसल्या किशोर आली बिजी आहे एडिटिंगमध्ये ना आपला कालू शेटला सोडला इकडे. कालू शेट त्याचा जुना एरिया बघतं याच एरियाने कालू शेट आलता फिरत कालू शेटचा मित्र पण त्याला भेटला इकडे. 8 पिल्ल्यांमधलं 1 पिल्ला वाचलं येऊ चल लवकर. कालू शेट फिरता आली त्याला फिरून दे
ना मस्त पैकी हवा सुटलेली आहे ना. किशोर शेड आता एडिटिंग करते. दोघंही सेम सेम. अचानक बाहेर अरे यार हे जावा येतात तेव्हा सेम कपडे, चड्ड्या पण सेम, शर्ट पण सेम, दाऱ्या पण सेम ठेवले. अचानक भयानक होत. जा तुमचे ग्राहक आले जा. हे क्या चाहिए राजनिवास क्या? हसते जा हसते. अरे भावी युट्यूबर आहे की किशोर. हे बघ ही दोस्ती बघ. मित्र मस्त आहे की वारा सुटले आणि बघ पळाला बघ. दुसरा कुत्रा दिसला की भांडण करायला चालला. चल धरायला धर धर झाला. धर 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 त्याला धर धर धर. हे फिर चल मागे इकडे चल. डायरेक्ट कालोकान बिलोकान घुसले तिकडे पायपाच्या इकडे. चल ए कालू ए चाललो मी. चल लवकर. आता हाकणारच नाही आपण. जाऊ मुका घेतो पद्धतशीर. तेव्हा तिकडून हाकलते. अरे तिकडे बोलते किशोरशा बोलायला आलं तर जरा आपल्याला गाय पाहिजे होती. तर किशोर बोलतो बघू आता. 2-3 जणांना बोललं होतं त्यांच्या इथे पण गाय आहे. तिला पण वासरू झाले. समजायला तर काय मॅनेजमेंट आहे. खाना कोणा झालं काहीतरी इथं खरं. एडिटिंग झाली आहे ग. लवकरच व्हिडिओ येईल. आवाज कमी कर पहिले. आवाज कमी कर. शेतकऱ्याची पेरणी. हा लवकरच व्हिडिओ येईल. किती वर्षाचा व्हिडिओ दमो केला? 4-5 वर्षाचे व्हिडिओ. 4-5 वर्षाच्या व्हिडिओ जमा करून ठेवलेला. काय नव्हता कुठे बोलतो. आजकाल बोलतोय धंदा जाम जोरान चालले तुझा. हा फुल एकदम बोलतोय. कालोकान उजेर बोलतोय. कालोकान उजेर बोलतो. बोल बाबा बोल. दुकानात बसून धंदा करायचा तो बंद झाल्यापासून तो रोडवर बसून धंदा करी. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. फुल बाई फुल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्र आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब सगळं करून टाका. डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटून. अशाच भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला मित्र डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.